म्हणजे आधीच्या काळात सायलेंट मुख्यमंत्री होते तर हे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री होते, हा एवढाच फरक आहे। मोदी साहेबांच्या नेतृत्वात वॅक्सिन तयार झाली। करोडो रुपयाचे घोटाळे खाऊन हे नाही खिचडी खाल्ली आहे। जिथे गरिबांना खायला घालायची सोय होती तिथे पण त्यांनीच खाल्लं, म्हणजे अजून किती करायचं हे त्यांनी जरा विचार करावा। उद्धव साहब अगर कोरोना में नहीं बचाते थे तो ये 1.5 रुपये बांटते थे। राज्यात विधानसभा निवडणुका काहीच दिवसांवर आल्या आहेत। हिंदुत्व, विकास, लाडकी बहीण, संविधान यासोबतच कोरोना काळात झालेल्या कथित घोटाळ्यांचा मुद्दाही चर्चेत आहे। अनेक सेंटर असे आहेत की जिथे रिकामे होते, पूर्ण रिकामे होते, पण आपण पेमेंट केलाय। याचं कारण कोणीतरी जवळचे लोक हे कोविड सेंटर चालवत होते। मुंबईतील धारावी मॉडेलचं जगभरात कौतुक झालं। WHO देखील या मॉडेलची प्रशंसा केली की जगामध्ये चीननी 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं आणि त्याच्यानंतर अख्ख्या जगामध्ये आपली मुंबई असेल जिने 15 ते 17 दिवसात दुसरं फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं। म्हणजे आपण कुठेही कमी पडलो नाही। परदेशामध्ये कोणी नंतर काय केलं असेल माझ्या तरी ऐकूयात नाहीये, पण महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्याने, एकाही राज्याने फील्ड हॉस्पिटल आपण जसं केलं होतं बीकेसी मध्ये आणि इतरत्र तसं उभं केल्याचं मी सुद्धा ऐकलं नाही किंवा वाचलेलं नाहीये। पण महाविकास आघाडी सरकारच्या या कामगिरीला डाग लागला तो काही आरोपांमुळे। मुंबईकरांना याबाबत काय वाटतं पाहूया। परिवाराचा सदस्य वारलाय, तुम्ही त्याच्या बॉडी बॅगमध्ये घोटाळे केले। गोरगरिबांना तेव्हा तिथे नोकऱ्या नव्हते, त्यांना खायचे वांदे होते, तुम्ही त्यांच्या खाण्यात घोटाळे केले। म्हणजे माणसांनी विचार करावा की पापाची लिस्ट किती वाढवायची आहे त्यांनी आपल्या। जिथे गरिबांना खायला घालायची सोय होती तिथे पण त्यांनीच खाल्लं। त्यावेळी असं परिस्थिती होती की लोकांकडे पैसे होते पण हॉटेल बंद होते, तर मायग्रेट वर्कर शेवटी करणार काय? त्यांना गॅस बाटले भेटत नव्हते, त्यांना काही सुविधा भेटत नव्हती, तर शेवटी त्या लोकांनी निर्णय घेतला की आम्हाला गावी जायचं आहे। तर गावी जायसाठी लोक पायी गेले। त्यामध्ये पण कसं झालं की लोकांना जायच्या वाराणसी, तर लोकांचा बिहारची ट्रेनमध्ये बसवण्यात आला। खिचडी घोटाळा तेच आहे ना, शेवटी ते लोकांपर्यंत पोचलाच नाही। ते कोणी खाल्ली खिचडी ते लोकांना माहीत आहे। बॉडी घोटाळ्याच्या बाबतीत जर म्हटलं तर माझेच एक नातेवाईक आहेत, तर त्यांचं कळलं की ज्यांना कोविड झालेलाच नव्हता, पण जेव्हा ओशिवरा स्मशानभूमीत त्यांना माहितीही नाही की असं झालेलं आहे कोविड, पण एक बॉडी दाखवायची म्हणून खिचडी घोटाळा सर्वांना, जवळपास अख्ख्या मुंबईला, महाराष्ट्राला, देशाला कळलेलं आहे। त्या उमेदवाराला या लोकांनी तिकीट पण दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्याला तोंडावर आपटलं सुद्धा। त्याचं कारण आहे खिचडी घोटाळा। एक रेमडेसिवीर म्हणून एक इंजेक्शन होतं, आता देवाला माहिती की कालपर्यंत मिळत होतं, कालपर्यंत म्हणजे जोपर्यंत कोविड किंवा ती वातावरण जसं त्याचा डिमांड होता, ह्या लोकांनी मार्केटमधून ती कशी काय गायब केली? ती विदाऊट चेकिंग न करता नॉर्मल पेशंट होता, हार्ट अटॅकने आलेला, ते कोविड पेशंट म्हणून दाखवलं गेलं। त्यांचे जे जवळचे नेते मंडळी होते त्यांच्याच मुलांना ते कोविडचे सेंटर, तेच कॉन्ट्रॅक्ट, बॉडी बॅगचे कॉन्ट्रॅक्ट, त्यांचे जे खाट आहेत त्यांची पण तीच कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच। त्याच्यामध्ये तो एक माणुसकीचा भाग नव्हता, सगळा भ्रष्टाचार कसा करायचा हा एक ठरलेला भाग होता त्यांचा, महाविकास आघाडीचा। उद्धव ठाकरे सरकारवर जरी घोटाळ्यांचे आरोप केले असले तरी काही लोक मात्र त्यांच्या कामगिरीवर खुश आहेत। आज 1.5 रुपया जो लाड़की बहन को दिया, अगर वो लाड़की बहन को उद्धव साहब अगर कोरोना में नहीं बचाते थे तो ये 1.5 रुपये बांटते थे। कोरोनाचा काळ हा सगळ्यांसाठीच कठीण होता। अनेकांनी आपल्या जवळची माणसं कायमची गमावली, अनेक लोकांचं आर्थिक नुकसान झालं, अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली। अशा या संवेदनशील विषयाभोवती राजकारण होणं कितपत योग्य आहे हे एक मुंबईकर म्हणून आता तुम्हीच सांगा।